गौऱ्या गणपतींसाठी बेसनचे लाडू, उकडीचे मोदक, रव्याचे लाडू याच्या ऑर्डर सुरू केलेल्या आहेत. तर मस्तपैकी साजूक तुपातले नाजूक असे बेसनचे लाडू बघू शकता कशा प्रकारे तयार झालेले आहेत. आणि हे सगळे बेसनचे लाडू म्हशीच्या तुपातले किंवा म्हशीच्या साजूक तुपाचे बनवलेले आहेत. तर ऑर्डरप्रमाणे तुम्हाला अर्धा किलो 1 किलो या प्रमाणामध्ये हे लाडू मिळतील. हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायचा उद्देश इतकाच की तुम्ही घरी बसून काही ना काही ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे तो बिझनेस करू शकता. तर इथं मी चकलीही केलेली आहे, भाजणीची चकली. तर भाजणीच्या चकलीचं पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि चकल्या मस्त अशा पाडलेल्या आहेत. तर शक्यतो चकली ही खुसखुशीत होण्यासाठी चकलीचं प्रमाण हे खूप मॅटर करतं. आणि त्याहीपेक्षा चकलीचं मोहन, त्याचं तळणं हेही व्यवस्थित झालं पाहिजे. मोहन जर कमी जास्त झालं तरी ही चकली पूर्णपणे बिघडू शकते. आणि व्यवस्थित जरी ती तळली गेली नाही, मध्यम फ्लेम किंवा हाय फ्लेमवरती जरी तळली तरी ती व्यवस्थित होत नाही. तर ही आहे माझी ऑर्डरची चकली. तर कशी झाली आहे ती नक्की कमेंट करून सांगा. थोडंसं वजनामध्ये जास्त जरी गेलं तरी हरकत नाही, पण कमी वजनामध्ये तुमच्याकडून गेलं नाही पाहिजे. आणि प्रामाणिकपणे कुठलाही व्यवसाय केला तर नक्कीच कस्टमर तुमच्याकडं रिटर्न येतात. फक्त कष्ट करायची तयारी ठेवायची, त्याशिवाय पैसा नाही. भरपूर कष्ट हे करावेच लागतात, त्याशिवाय कोणतीच गोष्ट सोपी नाही आहे. पैसा हा सहज येत नाही, त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि कष्टही करावे लागतात. मी नेहमीच म्हणते की मला डोक्याने पैसा कमवायचा होता, पण ही माझी पॅशन आहे. तर या पॅशनमधून का होईना काही ना काहीतरी पैसा कमवता आला याचं समाधान आहे. तसेच काळ्या खरकेचे साजूक तुपातले डिंकाचे लाडू, तर भरपूर असं तूप टाकून मस्त असे लाडू वळून घेत आहे. तर खारीक खोबऱ्याचे गुळामधले साजूक तुपातले डिंकाचे लाडू. शक्यतो मी सगळ्याच लाडूंना म्हशीचं तूप वापरते. तर नक्की सांगा कसे झालेत.